डर्टी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। जिथे मतं मागायची आहेत तिथेच नको नको ते फोटो आणि व्हिडिओ पोचले। तरीही या भाजप नेत्यानं गुलाल उधळलाय, तेही लाखांच्या घरात मतं घेऊन। सध्या सोशल मीडियावर सुनील कुमार पिंटू यांची जोरदार चर्चा आहे। त्यांच्या व्हायरल झालेल्या कथित न्यूड व्हिडिओचे स्क्रीनशॉट आणि त्यासोबत अमित शहांचं हे भाषणही तुफान व्हायरल होतंय। और ये पिंटू जो है सुनील भाई, पिंटू मेरा खास दोस्त है भाई, इसको जरूर जिताना। वो सीतामढ़ी से लड़ रहा है, ये पिंटू को जिता दो, हम उसको बड़ा आदमी बनाएंगे, बड़ा आदमी बनाएंगे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुनील कुमार पिंटूंचे व्हिडिओ व्हायरल झालेत। तरीही सुनील कुमार पिंटूंनी लाखांच्या घरात मतं कशी मिळवली, हे त्यांना कसं शक्य करता आलं? नेमके कोण आहेत हे सुनील कुमार पिंटू आणि त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत आहे तरी काय, याचाच सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या याच नेत्याचे तब्बल 4 ते 5 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। त्यापैकी एका व्हिडिओत सुनील कुमार पिंटू एका महिलेशी आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडिओ कॉल करताना दिसून येत आहेत। त्याचाच हा स्क्रीनशॉट तुफान व्हायरल झाला आहे। तर दुसऱ्या व्हिडिओत सुनील कुमार पिंटू एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत। विशेष म्हणजे हे सगळे व्हिडिओ ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झालेत। त्याच लोकांच्या मोबाईलमध्ये सुनील कुमार पिंटूंचे नको नको ते व्हिडिओ पोचले, पण तरीही सुनील कुमार पिंटू हे तब्बल 1,04,226 मतांनी निवडून आलेत। आणि त्यानंतरच सुनील कुमार पिंटूंच्या प्रचारासाठी आलेल्या अमित शहांचा हा व्हिडिओ या स्क्रीनशॉटसहित तुफान व्हायरल झाला आहे। यावरून सुनील कुमार पिंटू आहेत तरी कोण? अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही ते कसे काय निवडून आलेत, असे प्रश्न विचारले जात आहेत। नेमकं सुनील कुमार पिंटू आहेत तरी कोण ते पाहूयात। सुनील कुमार पिंटू बिहारच्या सीतामढ़ी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत। सुनील कुमार पिंटू हे बिहारच्या राजकारणातलं एक मोठं नाव मानलं जातं। सीतामढ़ी विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदाच 2005 साली आमदार म्हणून निवडून आलेत। 2010 ते 2013 या काळात ते नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये बिहारचे पर्यटन मंत्रीही राहिलेत। सुनील कुमार पिंटू यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। यापूर्वीही 2023 साली त्यांच्यावर एका महिलेनं लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, पण त्यामागं बदनामी आणि ब्लॅकमेलिंगचं षडयंत्र आहे असं म्हणत सुनील कुमार पिंटूंनी ते आरोप फेटाळून लावले होते। आता ही जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते AI जनरेट आहेत। विरोधकांना टीका करायला दुसरे मुद्दे नाहीत म्हणून त्यांनी आपली अशी बदनामी केली, असा आरोप सुनील कुमार पिंटूंनी केला आहे। त्यांनी याबाबत पोलिसात तक्रारही दाखल केली आहे। हेच व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल करण्यात आले होते असंही त्यांनी सांगितलंय। आता काय खरं आणि काय खोटं याचा छडा पोलीस लावतीलच, पण निवडणुकीच्या तोंडावर अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेत तरीही सुनील कुमार पिंटू दणक्यात निवडून आलेत याचीच तुफान चर्चा सुरू आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।